न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शासनाने प्रथम अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्तांना भूखंड द्यावा व इतर मागण्या पूर्ण कराव्यात। तसेच अंबड गावाचा ठराव नसताना अंबड येथील गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याचा निर्णय मागे न घेतल्याने शुक्रवार दिनांक 30 सकाळी 9 वाजता मारुती मंदिर अंबड येथून महसूल मंत्री यांच्या लोणी येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात आला। अंबड प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली। गेल्या सन 1973-74 ला आमच्या 1100 हेक्टर जमीन घेतली। जमीन म्हणजे आमची आई होती आणि या आईवर गेल्या 40 वर्षात किती वेळा बलात्कार केला या सगळ्या अधिकाऱ्यांनी, दलालांनी, भूमाफियांनी। आणि आम्हा शेतकऱ्यांना काय दिले सर्व मीडिया जाणतच आहात। आज देखील गायरान म्हणजे आमची गोमाता तिच्यावर देखील बलात्कार करायचा प्रयत्न करू राहिलेले, म्हणून हा आमचा सगळा मोर्चा चाललेला आहे। आम्ही सन 73 ला जमीन दिल्यानंतर ते जर चांगले उद्योग केले असते, सगळं झालं असतं, तर आम्ही कशाला विरोध केला असता। आणि ह्या दलाल भूमाफियांना देऊन पुन्हा परत तेच बेचेपाडे करायचे, त्याच्यामुळे आमचा आसक्त विरोध आहे गायरान जमिनीला। ज्या वेळेस जमिनी घेतल्या त्यावेळेस जे काही आम्हाला आश्वासनं दिली त्या एका आश्वासनाची पूर्तता केली नाही। आम्हाला भूखंड देण्याचं आश्वासन दिलं तर आमच्या घराघरात भांडणं लावून दिले या शासनाने। शासन कधी भांडण लावतं का? पण शासनाने हे धोरण अवलंबून शेतकरी एकत्र होणार नाही अशी तजवीज त्या परिपत्रकात करून ठेवली। आज बघा सगळे शेतकरी एकत्र झालेले आहेत, सगळे भांडणं सोडून दिले। पण या सगळ्या विषयात आमच्यावर जो अन्याय होऊ राहिलेला आहे, या अन्यायाला वाचा फोडलेली आम्ही गेल्या 15 वर्षापासून हा लढा चालू आहे। पण आता जर आमच्या समस्यांविषयी यांनी, या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जर जागरूकता दाखवली ना, आमच्या समस्या जर सोडवल्या नाही, तर मग आम्ही पुढच्या काळात यांना शेतकरी काय असतो ते आम्ही पुन्हा परत नव्याने दाखवून देऊ। आणि माझं महसूल मंत्र्यांना आता ते म्हणे विदेशात गेले, परदेशात गेले। अरे जनतेच्या पैशावर तू विदेशात जातो, इकडं शेतकरी रस्त्यावर आहे। तुला 15 दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले होते। आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तो पारदेता एवढा हरामी आहे, साला शेतकऱ्यांशी नीट बोलला सुद्धा नाही। त्यामुळे या सगळ्या विषयांना या अधिकाऱ्यांना याची काही जाण नाही आहे, म्हणून आम्ही आता लोणीपर्यंत जाऊ। आम्हाला जर वेळ दिला नाही दिला तर मग आम्ही पुढे काय निर्णय घ्यायचा तो आम्ही ठरवू। पण माझी प्रशासनाला विनंती आहे, आमच्या समस्याबाबत तुम्ही नीटनेटका विचार करावा। अंबडगावची गायरान जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अंबड ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय देण्यात आली आहे। त्यास ग्रामस्थांचा विरोध असून यापूर्वीही 1973 ला महामंडळासाठी याच गावची जमीन देण्यात आली आहे। महामंडळाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा असंतोष असल्याने गायरान जमीन देण्यास विरोध आहे। परिणामी अंबड गावात अभ्यासिका, शाळा, कॉलेज, खेळाचे मैदान, जॉगिंग ट्रॅक, तरण तलाव, सभागृह, वाचनालय, सभामंडप, व्यायामशाळा, सरकारी दवाखाना, भाजी मार्केट, बस स्टँड, स्मशानभूमी अशा अनेक मूलभूत सुविधांना जागा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी अंबड येथून अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी शांताराम फडोळ, बारकू दातीर, गोकुळ दातीर, विष्णू दातीर आदी उपस्थित होते।